आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हनुमंतांचा अत्यंत प्रिय असणारा जनप्रसिद्ध असणारा श्लोक मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. कसे भगवान हनुमंत वर्णन करताना आपल्याला श्लोककारांनी सांगितलं मनोजवम, मनाचा जसा जव म्हणजे वेग आहे मनापेक्षाही त्यांचा वेग अधिक आहे. वर्णन आपल्याला स्तोत्रात केलं आला गेला मनोगती, मनापेक्षाही अधिक वेगवान मनोजव, मनाच्या वेगाचे असलेले मारुत तुल्य वेगम, हवेचा जसा वेग असतो वाऱ्याचा जसा वेग आहे तसा ज्यांचा वेग आहे मारुत तुल्य वेगम. पण नुसता वेग आहे असं उपयोग नाही. लक्षात घ्या जीवनामध्ये गती महत्वाची असते पण त्या गतीला जर ध्येय नसेल तर ती गती प्रगती होऊ शकत नाही. भगवान हनुमंतांच्या जीवनातून आपल्याला प्रगतीचं सूत्र समजून घ्यायचं आहे आणि मग प्रगतीचं सूत्र सांगताना पुढचा शब्द जास्त महत्वाचा आहे जितेंद्रियम, स्वतःवर नियंत्रण असलेले. आणि पुढचा शब्द आणखीन वापरला बुद्धिमतां वरिष्ठम, ते सगळ्या बुद्धिमंतांमध्ये अधिक श्रेष्ठ आहेत, बुद्धिमंतांमध्ये वरिष्ठ आहेत. अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. कुठे पाहायला मिळते भगवान रामचंद्रांच्या कार्याला सुरुवात करताना पहिल्या प्रसंगामध्ये आपल्याला हा विषय पाहायला मिळतो. एक तर पहिल्यांदा हनुमानजींचं आपल्याला दर्शन जे रामायणात होतं ते सुग्रीव सचिव स्वरूपात होतं. सुग्रीवाचे सचिव आहेत ते त्यांच्याकडे आहेत, त्यांनी रामचंद्रांकडे पाठवलं. त्यानंतर रामचंद्रांना येऊन भेटले, रामचंद्रांची सुग्रीवाची मैत्री झाली. त्या मैत्रीचा परिणाम म्हणून देवी सीतेला शोधण्यासाठी हनुमंतांना सांगण्यात आलं. चारही बाजूला लोक पाठवण्यात आले कारण शेवटी रावण राक्षस आहे. रावणाने पळवून नेलं होतं हे माहिती आहे, जटायूनी पाहिलेलं होतं. वरून नेताना हनुमंत नलनील जांबुवंत सुग्रीव यांनीही पाहिलेलं होतं. म्हणून त्यातल्या त्यात दक्षिणेकडे जास्ती शोधायचं पण कुठेही नेऊ शकतो तो, राक्षस आहे मायावी आहे. म्हणून चारही दिशांना समूह पाठवले वानरांचे. पण सामान्यतः जेवढे महत्वाचे लोक होते शोधायचं पण कुठेही नेऊ शकतो तो, राक्षस आहे मायावी आहे. म्हणून चारही दिशांना समूह पाठवले वानरांचे. पण सामान्यतः जेवढे महत्वाचे लोक होते ते सगळे दक्षिणेच्या समूहात ठेवले. त्यामध्ये हनुमंत आहेत कारण दक्षिणेला शोध घ्यायचं, रावणाच्या राज्याकडे जायचंय, लंकेकडे जायचंय. दक्षिणेच्या बाजूला सगळे महत्वाचे वीर ठेवले. हनुमंत भगवंताच्या जवळ आलेत. बुद्धिमतां वरिष्ठम समजून घ्या. हनुमंतांनी भगवंताला विचारलं, भगवंत मजेदार गोष्ट समजून घ्या. ते भगवंताला विचारतायत मी देवी सीतेला शोधायला चाललो, सीता ओळखायची कशी, आईला मी ओळखू कसं. भगवान रामचंद्रांनी देवी सीतेचं सगळं वर्णन केलं, अशा प्रकारची दिसेल त्यावरून तू ओळखून शकशील. भगवान हनुमंतांनी ते विचारलं, ते म्हणाले इथपर्यंतही ठीक आहे, तुम्ही मला तिचं वर्णन सांगितलं मी तिला ओळखू शकेल, ती मला कशी ओळखेल, मी तुमच्याकडून आलो याला काही पुरावा असला पाहिजे. भगवान रामचंद्रांनी अंगठी काढून दिली. गमतीची गोष्ट अशी आहे जर सगळे दागिने सोडले होते तर ही अंगठी कशी काही शिल्लक होती. त्याचं उत्तर आहे दागिने अयोध्येचे सोडले होते, ही अंगठी देवी सीतेनी साक्षगंधाच्या वेळी घातलेली मिथिलेची अंगठी आहे त्याच्यामुळे ती शिल्लक आहे. ती अंगठी हनुमंतांनी घेतली आणि मग हनुमंत देवी सीतेच्या शोधाला गेलेत. बुद्धिमतां वरिष्ठम आपल्याला इथं समजून घेता येतं. अशा हनुमंताची आपल्याला उपासना करायची आहे. कोणतंही कार्य करताना त्याची पूर्ण पूर्व तयारी, त्या दृष्टीने हनुमंताची उपासना. जय श्रीराम, जय हनुमान. हनुमंतांच्या पराक्रमाचा खरा आरंभ होतो त्यांच्या समुद्रावरच्या उड्डाणापासून. कारण तिथून त्यांच्या शक्तीची खऱ्या अर्थाने प्रगती जागृती झालेली आहे आणि ती जागृती झालेली शक्ती रामकार्याकरता कार्यरत झालेली आहे. हनुमंतजी उडालेले हनुमंत लंकेत जाऊन पोचेपर्यंत मध्ये दोन अडचणी त्यांच्या समोर आलेल्या आहेत. एक मैनाक नावाचा पर्वत जो हिमालयाचा पुत्र सांगितला तो त्या समुद्रातून बाहेर आला आणि त्यांनी हनुमंत विनंती केली की इतक्या लांबचा प्रवास करताय आपण निघाल्यात मध्ये थोडासा आराम करा. वर्णन आहे हनुमानजींनी त्याला खाली ढकललं आणि ढकलताना सांगितलं जोपर्यंत राम कार्य पूर्ण होणार नाही तोपर्यंत राम नावाची गोष्ट अस्तित्वात असू शकत नाही. हे भूमिका जी आहे हनुमंतांची ती आपल्याला समजून घ्यायची आहे. दुसरी मजेदार गोष्ट एक मगर मध्ये आली असं वर्णन आहे. लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी ज्या भारतीय संस्कृतीने सांगितल्या ना या प्रतीकात्मक असतात. आपल्याला ते
प्रतिकात्मक अर्थ त्याचे समजून घ्यायचे. कारण त्या मगरीचं नाव दिलं सुरसा. मला सांगा, मगरीला कुठं नाव असतं का? पण दिलंय. का दिलंय? कारण त्यांना जे सांगायचंय ना ते सूत्र महत्वाचं आहे. मगर याचा अर्थ अत्यंत घट्ट असणारी पकड. त्या अत्यंत घट्ट असणाऱ्या पकडीचं प्रतीक म्हणून मगर सांगितलं. आणि सगळ्यात घट्ट कोणती? सुरसा. सुरसा शब्दामध्ये फोडून वापरा म्हणजे लक्षात येतं सुरसा. तिला रसाची आवड असणारी गोष्ट अशी सुरसा तुमच्या माझ्या जवळ आहे. कोणती आहे? त्याचं उत्तर शास्त्रकारांनी जीभ सांगितलं. सुरसा हे जिभेचं प्रतीक आहे. तिच्यावर जोपर्यंत नियंत्रण येणार नाही, जितेंद्रियत्व येणार नाही, तोपर्यंत हनुमान अवस्था प्राप्त होऊ शकणार नाही, बजरंग अवस्था प्राप्त होऊ शकणार नाही. त्यासाठी आपल्याला ही रचना सांगितली. कशी आहे सुरसा? सगळ्या गोष्टी मजेदार लक्षात घ्या. निसर्गाने आपल्याला प्रत्येक अवयव 2-2 दिले. डोळे 2 दिले, कान 2 दिले, नाकपुड्या 2 दिल्या, हात 2 दिले, पाय 2 दिले. गंमत अशी आहे की या सगळ्या गोष्टी 2-2 दिल्या तरी त्याचे काम एक-एकच ठरलेले आहेत. 2 डोळ्यांनी फक्त पाहायचंय, 2 कानांनी ऐकायचंच आहे, 2 पायांनी चालायचंच आहे. जीभ हा एकमेव असा अद्वितीय अवयव आहे जो दिला 1 आणि तिला काम मात्र 2 दिले. म्हणजे रचना करताना भगवान आपल्याला सांगतायत की लक्षात घे, कमी पहा, जास्ती ऐक, कमी बोल, कमी खा. कारण जिभेकडे 2 काम आहेत. खाणं हेही काम आहे, बोलणं हेही काम आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, सगळ्यात जिंकायला कठीण अवयव जर कोणता असेल तर तो सुरसा असणारी जीभ आहे. कारण त्या रसामध्ये ती आकृष्ट होते. आणि एकदा जर तुम्ही अशा रसामध्ये, आणि मग एक रस नाही, शब्द स्पर्श रूप रसगंध 5ही संवेदनांचा विषय आला. या 5ही संवेदनांमध्ये जर तुम्ही आकर्षित झाला तर तुम्ही राम कार्य करू शकत नाही. म्हणून सुरसेच्या ताब्यात स्वतःला सोडवणे, तिच्या तावडीतून मुक्तता करणे, हे हनुमंतांनी तुम्हाला आम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी रहस्य जणू काही सांगितलेलं आहे. ते रहस्य हनुमंताच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने समजून घेणं ही खऱ्या अर्थाने हनुमंताची उपासना असणार आहे. जय श्रीराम, जय हनुमान. हनुमान जयंतीच्या या दिवशी आपण भगवान हनुमंतांच्या वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. हनुमंतांचं सर्वोच्च जी गुणवैशिष्ट्याचा भाग आहे किंवा हनुमंतांच्या व्यक्तिमत्वाची सर्वोच्च आविष्कृत अवस्था जर कुठे असेल तर ती भगवान राजा रामचंद्रांच्या राज्याभिषेक समयी आहे. लक्षात घ्या, जेवढ्या काही घटना आधी घडल्या त्या सगळ्या केवळ आणि केवळ हनुमंतांच्या मुळे शक्य झाल्या. म्हणजे द्रोणागिरी आणणं असेल किंवा नागपाशातून सोडवणे असेल किंवा बाकीच्या अनेक केलेल्या पराक्रमांचा विषय, सेतुबंधनापासून सगळ्या गोष्टी किंवा आधी जाऊन देवी सीतेचा शोध लावून येणे, या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ हनुमंतामुळे झाल्या. पण वैभव लक्षात घ्या, ज्यावेळी भगवान रामचंद्र राज्याभिषेक त्यांचा झाला, सिंहासनाधीश्वर झाले आणि सिंहासनाधीश्वर झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचा सत्कार सुरू केला. स्वाभाविक राजा म्हणून बिभीषणाचा सत्कार झाला, सुग्रीवाचा सत्कार झाला, बाकीचे अनेक सत्कार, अंगदादिकांचे सत्कार झाले, जांबुवंतांचे सत्कार झाले. देवी सीता चलबिचल अवस्थेमध्ये आहे. भगवान रामचंद्र ओळखत तर सगळेच आहेत, जाणत सगळ्याच गोष्टी आहेत. तिला विचारलं मुद्दाम, का अशी अवस्था तुझी झालेली आहे, का तू अशी चलबिचल अवस्थेमध्ये आहे? तिने स्वाभाविक सांगितलं, अहो म्हणे ज्याच्यामुळे सगळं झालं त्याचा तर सत्कारच होत नाहीये. भगवान जणू काय आपल्याला काही कळलं नाही अशा याच्यात विचारतात, कोणाबद्दल बोलतीये? तिने स्वाभाविक हनुमंताचं नाव घेतलं. आणि सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट आहे, हनुमंत कुठे आहेत हे शोधावं लागलं. लक्षात घ्या, रामराज्य तेव्हा निर्माण होतं जेव्हा सत्काराच्या वेळी हनुमंत शोधावे लागतात. सत्कार करताना त्या राज्याची निर्मिती करण्यामध्ये संपूर्ण योगदान दिलेले हनुमंत सत्काराच्या वेळा तिथे नाहीयेत. याचा अर्थ आता लाभ मिळवाय करता नाहीये, रामराज्य आपल्या काहीतरी पदरात पाडून घेण्याकरता निर्माण केलेलं नाहीये. रामाचं राज्य यायला पाहिजे, असुर राज्याचा विनाश व्हायला पाहिजे, हीच भूमिका आहे. आणि म्हणून सत्काराच्या वेळी हनुमंत तिथे नसणे हे हनुमंताच्या व्यक्तिमत्वातलं सर्वोच्च लक्षण आहे. कार्य
कार्यकर्ता म्हणून आपण कसं असलं पाहिजे, स्वयंसेवक म्हणून आपण कसं असलं पाहिजे, राष्ट्राचे प्रहरी म्हणून आपण कसं असलं पाहिजे, हे हनुमंत आपल्याला शिकवत आहेत की कार्य राष्ट्र उद्धाराचं करण्यासाठी संपूर्ण ताकद लावायची आणि जेव्हा ते कार्य पूर्ण होईल तेव्हा शांतपणे बाजूला सरकायचं. हनुमंतांच्या जीवनामध्ये हनुमंतांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचा हा अनमोल गुण आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करू. ती हनुमंताची खरी उपासना असेल. जय श्रीराम, जय हनुमान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.